1 ते 31 वक्ते त्यांचा विषय आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून बोला 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 ना. मी गंगेवर आहे. कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ वसंत व्याख्यानमालाचे अध्यक्ष बेणे सर, सगळे अधिकारी पदाधिकारी, मंचावरील सर्व मान्यवर आणि अर्थात समोर बसलेले नाशिकचे सगळे श्रोत्यांनो, तुम्हा सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. अतिशय आनंद होत आहे मला. आनंदापेक्षा जास्त मी म्हणेन की अभिमान वाटतोय की मी या मंचावर आज उपस्थित आहे. ज्या मंचाने, ज्या व्यासपीठाने, ज्या विचारपीठाने इतके मोठे मोठे वक्ते पाहिले आहेत आणि आताच जयंत नारळीकर सर सुद्धा येणार आहेत. या मंचावर मी उभी राहते आहे, तुमच्यासमोर बोलणार आहे, माझे जे काही छोटे मोठे अनुभव आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे, गप्पा मारणार आहे. या गोष्टीचा फार मनापासून आनंद होत आहे आणि अर्थात या वातावरणात तुम्हा सगळ्यांना भेटून एक वेगळाच आनंद आहे. मी पहिल्यांदाच गोदावरी घाटात आली आहे, ह्याचा एक विशेष उल्लेख मला करावा लागणार आहे. अनेकदा नाशिकला आली आहे पण इथे येण्याची संधी किंवा योग आला नव्हता, पण हा जो योग आहे तो सुवर्ण योगासारखा झालेला आहे असं मला वाटतं. आणि मी आत्ताच या क्षणीच म्हणू शकते की आजची ही संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे. आणि गप्पा मारूच, मुलाखतीत अनेक प्रश्न, अनेक अनुभव, अनेक गप्पा होतीलच, पण खूप खूप मनापासून अभिमान आणि आनंद वाटत आहे मला या मंचावरती तुम्हा सगळ्यांना भेटताना आणि इथे उपस्थित राहताना. आणि तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. मॅडम एक मिनिट. गोदाकाठच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये 97व्या वर्षाच्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त जमलेले आपण सगळे व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ स्नेही व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय श्रीकांत बेणी सर आणि इतर सर्व मान्यवर, आम्ही आमच्या वतीने या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्यामध्ये च्या निमित्ताने ही जी प्रकट मुलाखत होणार आहे, तर सर्व रसिक म्हणून मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. सोनाली कुलकर्णी यांचं सगळ्या नाशिककर रसिकांच्या वतीने आपण परत एकदा स्वागत करूया आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी वेळ काढला, त्यांचे आभार मानूया. मनापासून स्वागत सोनाली. किती छान वाटतंय की गोदाकाठची ही वसंत व्याख्यानमाला शतकोत्सवाकडे चाललेली आहे आणि अजूनही तीच आपुलकी, तीच परंपरा, तोच दर्जा आणि तीच खास नाशिककरांची आतिथ्यशील पद्धत. आपण सर्व नाशिककरांच्या मनामध्ये गोदाकाठाचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचबरोबर या वसंत व्याख्यानमालेचंही महत्व आहे. मे महिना म्हटला की ही व्याख्यानमाला आणि या आपल्या गोदामाईचं आशीर्वादासारखं झरझर वाहणारं पाणी आणि त्यात आमच्या सारख्या असंख्य पिढ्या यांनी या पाण्यामध्ये हुंदडलेलं लहानपण आणि संध्याकाळी तरुण वयात आपल्या आशा आकांक्षांचे कितीतरी
दिवे या गोदापात्रात आम्ही सोडलेले आहे आणि ते सगळे दिवे तेवताना आज असे दिसत आहेत आणि इतकं छान असं वातावरण आहे आणि याच्यावर सगळ्यावरती शिरपेच म्हणून सोनाली कुलकर्णींची उपस्थिती आहे. आपण परत एकदा त्यांचं स्वागत करूया या मुलाखतीमध्ये. सोनाली, मे महिन्याची सुट्टी ही लहानपणची आणि वाढाळू वयातली ही मनामध्ये अशी ठसलेली असते आणि त्यावेळेचे प्रसंग, त्यावेळेच्या व्यक्ती म्हणजे असे कायम मनात घर करून राहिलेले असतात. एवढी मोठी अभिनेत्री म्हणून आज तुम्ही अनेक ठिकाणी जात असतात, परंतु मनामध्ये स्वतःचं असं काही हळवं असतं, हळव्या जागा असतात, आपल्या व्यक्तिमत्वाचे काही अतिशय नाजूक असे कोपरे असतात. ते सगळे, त्याची सगळी मुळं लहानपणामध्ये असतात. मे महिन्यातली सुट्टी, तुमचं लहानपण आणि तुमचं आजोळ याविषयी थोडं सांगा. नाही, पण त्याच्या आधी तुमचं म्हणजे किती लोक आलेत माझ्या बरोबर? मला असं वाटतं आपण खूप औपचारिक न करता, थँक्यू सो मला असं वाटतं इथे उपस्थित साधारण ज्या वयोगटातली माणसं आहेत त्या सगळ्यांसाठी मी खूप लहान आहे. बरोबर. आणि मी अरे तुरे सोनाली करून मला जर तुम्ही हाक मारली तर मी नाशिककरांची जवळची आहे असं मला वाटेल. तर अगदीच आपण तितकंच अनौपचारिक गप्पा मारूया. नक्की. सोनाली, तुझ्या लहानपणाच्या पडत्या फळाची आज्ञा असं म्हणतात. थँक्यू. खरं तर माझी आई आता मगाशी काही लोकांना दिसली असेल कोपऱ्यात, काही लोक विचार करत असतील कुठे आहे, कशा दिसतात. तर माझी आई ही पंजाबी आहे आणि बाबा अर्थात कुलकर्णी. त्यामुळे माझ्यासाठी आजोळ पंजाब आणि गंगाखेड परभणी जवळ अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी, इतक्या कॉन्ट्रास्ट ठिकाणी चा आहे. म्हणजे मला सांगताना खूप आनंद होतो की माझ्यावरती पंजाबी संस्कारही तितकेच झालेत जितके मराठीचे झालेत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा सुट्टी लागायची आणि मे महिन्याची सुट्टी लागायची तेव्हा आम्ही अत्यंत उकाडीच्या ठिकाणी जायचो. म्हणजे त्याच्याहून जास्त पंजाबला खूप उकडतं, पण तितकीच थंडी असते ऑक्टोबर महिन्यात आणि दिवाळीच्या आसपास. पण सुट्टी लागली की आम्ही पंजाबला जायचो. सो माझ्यासाठी लहानपणीच्या आणि मे मधल्या सुट्टीच्या ज्या आठवणी आहेत ते त्या पंजाबच्या आहेत आणि तिकडच्या सगळ्या माझ्या मावश्या, आजी, आजोबा या सगळ्यांबरोबरच्या आहेत. घरात इथे पुण्यात मी वाढली आहे, पुण्यातला माझा जन्म आहे आणि अगदी आजी, आजोबा हे सगळे आमच्या घराजवळच आम्ही एकत्रच राहायचो. एकत्र कुटुंब म्हणून नाही, पण अगदी शेजारी काका काकू वगैरे सगळेच. त्यामुळे जे काही संस्कार मराठीचे झाले ते आजी आजोबांकडनं मिळालेले आहेत आणि आईनी तिच्या पद्धतीने जे पंजाबी संस्कार केले. आणि मग आजोळी जाऊन जेव्हा जेव्हा आम्ही अमृतसरला जायचो मला खूप गंमत वाटायची, कारण माझं शिक्षण जे आहे ते संपूर्णपणे आर्मी स्कूलमधलं आहे. कारण माझे बाबा हे आर्मीमध्ये 32 वर्ष कार्यरत होते, आत्ताच रिटायर झाले आहेत आणि ते आर्मीमध्ये डॉक्टर होते. कारगिल आणि अशा अनेक वॉर्सला ते वॉर फ्रंटवरती होते आणि आता ते रिटायर झाले आहेत. पण त्यामुळे आर्मी स्कूलमध्ये माझं संपूर्ण शिक्षण झालं आहे. सांगायला गंमतीचा भाग हा आहे की मराठी किंवा पंजाबी किंवा इतर कुठलीही भाषा आर्मी स्कूलमध्ये नसते. म्हणजे हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषा शिकवल्या जातात, कारण सतत बदलीवरती असतो. पण प्रत्येक ठिकाणची भाषा शिकणं त्या पिरियडमध्ये शक्य होत नाही. म्हणून तर मी मराठी कधीच शिकलेली नाही आहे. मुद्द्यावरती येते, मराठी कधीच शिकलेली नाही आहे. पण आणि पंजाबीही नाही. पण मी जेव्हा जेव्हा पंजाबी आजोळी जायचे तिथे मग मी त्या सगळ्या माझ्या कझन्स बरोबर बसून मग गुरुमुखी लिपी जी आहे पंजाबी गुरुमुखीमध्ये लिहितात ती शिकली आहे त्यांच्याकडनं थोडीफार. आणि अर्थात इथे माझ्या बाबांकडच्या सगळ्या रिलेटिव्सकडनं, माझ्या कझन्सकडनं, त्यांच्याकडनं मराठी शिकले. सो अशा पद्धतीने माझं आजोळ हे शिकण्यातच गेलं आहे. माझं लहानपण जे आहे ते सुट्ट्यांमध्ये ते शिकण्यात गेलं आहे. मी खूप काही आंबे तोडून खाल्लेले नाही आहेत. मी मला असं वाटतं की जी काही घडली आहे त्या सुट्ट्यांमध्ये ते
त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या कझन्सना मी देईन, चुलत्यांना मी देईन. कारण त्यांच्या भावंडांकडनं त्यांच्याकडनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या की मला वाटतं माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे की मी मल्टीकल्चरल लँग्वेज आणि मल्टीकल्चरल एन्व्हायरमेंटमध्ये वाढल्यामुळे मला पटकन नवीन गोष्टी अडॅप्ट करता येतात. सो सुट्ट्या म्हटल्या की मला त्या सगळ्या मी शिकते काय काय आणि गुरुमुखीमध्ये लिहायचा प्रयत्न करते. सोनाली मी पहिल्यांदा पंजाबीमध्ये कसं लिहिलं होतं ते समोर आलंय माझ्या डोळ्याच्या आता. क्या बात, क्या बात. सोनाली कुलकर्णी या अभिनेत्री बरोबर गेल्या 2 वर्षात 25हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आम्हाला दोघांना संधी मिळाली. आणि सोनालीच्या व्यक्तिमत्वाची जी जडणघडण आहे त्याच्याविषयी नक्की सांगितलं पाहिजे की पंजाबीचा अदबशीरपणा आणि मराठीचा आपलेपणा याचा सुयोग्य संगम सोनालीच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. अतिशय वक्तशीर, अतिशय अदबशीर आणि अतिशय स्नेहाळ भाषेमध्ये बोलणारी ही अभिनेत्री आहे. 2 चित्रपट आले की भाषा बदलणाऱ्या अनेक अभिनेत्री आम्ही पाहिलेल्या आहेत, परंतु सोनालीला आम्ही किमान दशकभर ओळखतो. 10 वर्षापूर्वी त्यांची जी भाषा होती तिची तीच भाषा आपुलकीची आज तिची आहे. आणि याचं सगळं श्रेय पंजाबी आणि मराठी म्हणजे अदबशीर पंजाबी आणि मायाळू मराठी या संस्कृतीच्या संगमाला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. या वक्तशीर अभिनेत्रीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. कारण आजही 7 वाजताचा कार्यक्रम होता, 4 वाजता गेस्ट हाऊसवर सोनाली कुलकर्णी हजर होत्या आणि बरोबर 6:30 वाजता त्या व्याख्यानाला येण्यासाठी तयार होत्या. आणि हा अत्यंत दुर्मिळ गुण आहे आणि म्हणून मी याचा मुद्दाम उल्लेख केला. पंजाबी आणि मराठी संस्कृतीचं नातं खूप जुनं आहे, संत नामदेवांपासून आहे आणि त्यामुळे त्याचा अभिमानच तुम्हाला वाटला पाहिजे. सोनाली, लहानपणी आमच्या लहानपणी एवढं नव्हतं, पण आता काय आहे की लहानपणीची जी सुट्टी असते ती बहुतांश वेळेला वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा शिबिरांमध्ये जाते. तर तू कधी शिबिरांमध्ये भाग घेतला का आणि त्यातल्या त्यात अभिनय शिबिरं केलीस का? एकही नाही. मी कुठल्याही शिबिरात कधीही जाऊ शकलेले नाही. मला कारण मी म्हटलं तसं की सुट्टी लागली की मी पंजाबला पळायचो. बरोबर. मी कुठल्याही कलेचा म्हणजे नृत्यकला असू देत किंवा अभिनय असू देत रीतसर प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. आवड म्हणूनच लहानपणापासनं मला असं वाटतं की आईमुळे कदाचित ते माझ्यात आलं असेल. तुम्ही हे ऐकलं असेल कधी की मी आईच्या पोटातच शिकून आली आहे सगळं, हे अनेक जण म्हणतात, पण माझ्या बाबतीत हे अतिशय खरं आहे. कारण माझी आई हौशी तिच्या ऑफिसमध्ये असताना, ती सुद्धा आर्मीमध्ये होती आणि आर्मी बॅकग्राऊंडमध्ये अनेक कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम खूप घडतात, सातत्याने होत राहतात. कारण आर्मीमधल्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, मुलींसाठी सगळ्यांना काहीतरी एक संधी मिळावी, व्यासपीठ मिळावं म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घडतात आणि त्यात मी खूप भाग घेतला. आईने सुद्धा भाग घेतला होता आणि तिने जो शेवटचा परफॉर्मन्स दिला होता मंचावर, तेव्हा ती गरोदर होती मला घेऊन आणि तो तिचा शेवटचा परफॉर्मन्स माझा पहिला परफॉर्मन्स. तेव्हापासून मी मंचावरती वावरती आहे. मला असं वाटतं की मी मंचावर घडली आहे आणि अनेक कलाकारांना मोठमोठ्या पाहून, सिनेमा पाहून, त्यांची कामं पाहूनच शिकत गेले. रीतसर कुठल्याही शिबिरात किंवा कुठल्याही प्रकारचं शिक्षण मात्र मी नाही घेतलंय. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये पुस्तकांची दोस्ती कशी राहिली? पुस्तकांबद्दल प्रेम, जिव्हाळा आपल्याला प्रत्येकालाच असतो. तुझ्या आयुष्यात पुस्तकांचं आणि वाचनाचं स्थान काय? अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मी नुकतीच जेव्हा, आता सांगायला हरकत नाही, मी जेव्हा पहिला सिनेमा केला त्याच्या आधीपर्यंत मला खूप मराठी फार बोलता यायचं नाही. मला ळणच उच्चारता यायचे नाही. मराठी माध्यमातनं शिक्षण नव्हतं झालं, भाषा नव्हते शिकले, त्यामुळे मराठी वाचन खूप कमी होतं. पण मी इंग्लिश खूप वाचायचे, अजूनही वाचते, मराठीही वाचायला सुरुवात केली आहे. पण
मला असं वाटतं की पुस्तक किंवा कुठलीही कादंबरी वाचनापलीकडे तुम्हाला पर्याय नाही आहे. ज्या गोष्टी तुम्ही खऱ्या अर्थाने जर अनुभवल्या नसतील तर तुम्हाला पुस्तकातनं त्या सगळे अनुभव मिळतात. आणि काहीही नसलं तरी माझ्याकडे एक पुस्तक नेहमीच असतं. मी ट्रॅव्हल करताना नक्की वाचते. मी मोठमोठ्या सायकोलॉजिस्टची पुस्तकं वाचण्यात मला खूप रस आहे. त्याच्यातनं मी PLR नावाची एक संकल्पना आहे ज्याच्यात पास्ट लाईफ रिग्रेशन आणि सायकोलॉजी आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात मला खूप रस आहे, त्या खूप वाचते. आणि मराठीत आता मी शोध वाचते आहे. मुरलीधर खैरनार म्हणजे आपल्या नाशिकचंच आहेत होते. शोध ही अतिशय रोमांचक अशी कादंबरी आणि मला फार मजा येते वाचताना. सुबोधने मला सुचवलेली कादंबरी आहे ही. पण ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींमुळे म्हणजे मराठीतले कलाकार आहेत किंवा दिग्दर्शक आहेत त्यांच्यामुळे मी मराठी वाचायला सुरुवात केली आहे. आणि ते मला मराठी सुचवत असतात, मी त्यांना इंग्लिश पुस्तकं सुचवत असते. असं देवाणघेवाण आमच्यात चालू असतं. अशा पद्धतीने मला असं वाटतं की वाचनाचं जे महत्त्व आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. काहीही वाचा, पण वाचा. आपल्या पुस्तकांवरचं प्रेम सांगताना त्यांनी नाशिककरांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे स्वर्गीय मुरलीधर खैरनार यांच्या शोध कादंबरीविषयी. 2 वर्षापूर्वी प्रकाशित झालेली ही कादंबरी महाराष्ट्रातली आत्ताची बेस्ट सेलर कादंबरी आहे. आणि या कादंबरीच्या अनेक लोकांनी असं वर्णन केलेलं आहे की संध्याकाळी 6 वाजता आम्ही हातात घेतली कादंबरी, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत ती ठेवली नाही. आणि काही हजार प्रती आणि काही आवृत्त्या या अनेक लोकांना याच्यावरती सिनेमाही काढायचा आता. आणि नायिका बरीचशी त्याच्यातली सोनाली सारखी आहे असं मला आवडेल. आपण एकदा स्वर्गीय मुरलीधर खैरनार यांच्या स्मृतीला एकदा अभिवादन करूया आणि त्यांच्या प्रतिभेसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. गोदाकाठी वाढलेला हा लेखक आहे. या परिसरातच त्यांचं सगळं लहानपण, बालपण, तारुण्य या परिसरातच गेलेलं आहे आणि अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. हो, पुस्तकांकडनं जशी पुस्तकांची आवड आहे तशी सोनाली उत्तम नर्तिका आहे. नटरंग हा अजूनही कुठल्याही रियालिटी शोमध्ये, शाळांच्या गॅदरिंगमध्ये, लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये अजूनही चालू आहे. त्यामुळे आईच्या पोटातला डान्स हा अभिनयाच्या आधी आहे आणि नंतर अभिनय आवड असं झालंय. कारण आत्ता खरं सांगायचं तर आत्ता एक 2 दिवसाचं नृत्य शिबिर सोनालीनं केलं होतं. हो. म्हणजे ते संपवूनच ती नाशिकला आली आहे. ते करण्यामागचं काय कारण? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देईन. जीव की प्राण आहे. नाही, मी दोन्हीमध्ये कधी फरक नाही करू शकणार. पहिलं प्रेम मी म्हणेन तरी नृत्य आहे. आणि अभिनयाबद्दल मी प्रचंड पॅशनेट आहे असं मला वाटतं. पण मी असं म्हणेन की मी स्वतःला सगळ्यात जास्त चांगलं एक्सप्रेस करू शकते जेव्हा मी नाचत असते. कारण मी एका वेगळ्या विश्वात जाते. मी ट्रान्समध्ये जाते जेव्हा मी एखादा डान्स परफॉर्मन्स करत असते. जसं मला खात्री आहे तुम्ही अनुभवलं असेल की अनेकदा काही गायक गात असताना आपण असे मंत्रमुग्ध होऊन एका वेगळ्या विश्वात जातो. कारण ते सुद्धा एक ट्रान्समध्ये गेलेले असतात आणि आपल्या सगळ्यांना मेस्मराईज करून टाकतात. तसंच आमचं सुद्धा होतं नाचताना. तसंच होतं की तुम्ही खरंच एका वेगळ्या विश्वात जा. अलीकडे सुलोचनाबाईंसमोर एक डान्स सादर करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला सोनालीने जुनी गाजलेली गाणी, मला वाटतं मराठी तारकामध्ये एक सिक्वेन्स होता, जयश्री गडकर आणि यांचे सगळे बुगडीपासूनचा एक 5 मिनिटाचा सिक्वेन्स होता. सोनाली दिल खोल के नाची थी आणि समोर सुलोचनाबाईंसारख्या सगळ्या बसलेल्या होत्या. प्रचंड दमलेले, ती हेवी कॉस्ट्यूम, तो हेवी मेकअप आणि ही मुलगी उसासे टाकत सुलोचनाबाईंविषयी जे काही बोलली ते मी अचानक TV लावल्यामुळे मला खरं बघायला मिळालं. म्हणून आनंद म्हणाला तसं की हे सगळं जे आहे ना ते एकदम एका रात्रीतनं येत नाही. आपल्यामध्ये ते असतं. सोनालीने ते मेहनतीनं खुलवलं आहे आणि खूप छान पद्धतीनं स्वतःला पैलू पाडत पुढे सोनाली चालली आहे.
डान्स शिबिराबद्दल आपण बोलत होतो, कारण शिबिरामध्ये तू कधीच गेली नाहीस. पण मी शिबिर कंडक्ट केलं होतं पहिल्यांदा. हो, हो. कारण असं होतं की मला असं वाटतं की मी मगाशी जे म्हणत होते की तुम्हाला एक वेगळाच आनंद होतो जेव्हा अशी एखादी कला तुम्ही आत्मसात करता जी तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही त्याच्यात हरवून जाता आणि नव्याने सापडता स्वतःला. अशी एखादी कला जर तुम्ही आत्मसात केली तर तो तुम्हाला प्रत्यय येईल मी काय म्हणते त्याचा. तर माझ्यासाठी नृत्यकला ती अशी कला आहे आणि त्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो मला शेअर करायचा होता लोकांबरोबर. आणि परवाच जागतिक नृत्य दिन होता आणि त्या निमित्ताने मी गेली काही वर्ष विचार करत होते की मला कसं शेअर करता येईल. मला शिकवायचं नाही पण मला तो आनंद वाटायचा आहे लोकांबरोबर. तो कसा करता येईल. तर मी गेले काही महिने केसरी टूर्स बरोबर माय फेअर लेडी ची ट्रिप करते आहे. नाशिकच्याही बऱ्याच मला महिला भेटल्या त्या ट्रिपला. थायलंडची एक मी ट्रिप पहिली जी केली त्याच्यात आणि अनेक वेगवेगळे अनुभव येतात. कारण पहिल्यांदा ज्या रेग्युलर हाऊसवाईफ्स आहेत ज्यांनी कधीच नवरा संसार मुलं सासू सासरे हे सोडून बाहेर फार कधी पडल्याच नाही आहेत, स्वतःसाठीचं जग कधी अनुभवलेलंच नाही आहे, तर पहिल्यांदा जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांचा अनुभव हा फारच कमालीचा असतो आणि तो बघायला तो अनुभवायला फार मजा येते. त्यात मी शिबिर घेते. मी पहिल्यांदा त्या सगळ्या जणींसाठी नृत्याचा शिबिर कंडक्ट केला होता आणि त्याच्यात 80 वर्षाच्या एक आजी आल्या होत्या. त्या एकट्याच आल्या होत्या. एकट्या आल्या होत्या. त्या पण माझ्यामध्ये इथे नाशिक जवळच कुठेतरी राहतात. त्या एकट्या आल्या होत्या आणि अगदी 22-21 वर्षाची एक तरुण मुलगी. सो वयोगटातला फरक बघा 22 ते 80. आणि या सगळ्यांना मी डान्स 3 तास शिकवला. 3 तासात तुम्ही डान्स शिकू शकत नाही असं खूप लोकांचं म्हणणं आहे, पण असं होत नाही. डान्स सगळ्यांना येतो कारण नाचतो आपण बीट्सवरती आणि प्रत्येकाला देवाने हार्टबीट्स दिलेत ना. जर तुम्ही हार्टबीट समजू शकता, त्या बीट्सला तुम्ही जर समजू शकता तर जगातला कुठलाही रिदम हा तुम्हाला कळूच शकतोच. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण नाचू शकतो. आणि त्या शिबिरातनं मला नंतर लक्षात आलं की त्या ज्या महिला होत्या त्यांनी कधीच डान्स नाही केला. त्यांना असं वाटायचं की अरे आम्ही कसं नाचणार, आम्हाला बघा आमचं वय बघा, किंवा आम्ही लहानपणी पण कधी ती हिंमत केली नव्हती पण आम्ही ते करू शकलो आणि त्यांना खूप भारी वाटलं. आणि मला असं वाटलं की अरे यार यांना या छोट्याशा गोष्टीचा केवढा आनंद होतोय, तर आपण हे अजून वाटलं पाहिजे. म्हणून मग हा शिबिर मी पहिल्यांदा पुण्यात केला आणि मला खूप मजा आली. कारण परत खूप वेगवेगळ्या वयोगटातली वेगवेगळी मुलं आणि बायका आणि अशी मंडळी आली होती आणि त्यांच्याबरोबर हा 2 दिवस असा शिबिर झाला. आणि शिबिराच्या शेवटी नवक्षितेज नावाची एक संस्था आहे जे की ज्यांना मी फार जवळून ओळखते. ऑटिस्टिक किंवा फिजिकली मेंटली चॅलेंज गतिमंद स्पेशल चिल्ड्रनसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहे. म्हणजे ते तिथेच त्यांचं सगळं करतात आणि त्यांना नॉर्मल आयुष्य हा कसा आपण देऊ शकू याच्याकडे त्यांचा कल आहे. आणि ते त्यांचा सांभाळ करतात, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात, वेगवेगळ्या कला. झालं की अरे हिला मला शिकवायचं आहे, मला खूप आवडेल. तर मी त्यावेळेला फर्स्ट इयरला जस्ट गेले होते आणि 12वी जस्ट झाली होती. पण मी कॉलेज अटेंड करायचे सकाळी आणि मग संध्याकाळी शूटिंगला जायचे. तर विक्रम काका मराठीचे आणि अभिनयाचे धडे मला द्यायचे. मग मला कसं काय उच्चारायचं असतं, कुठे पॉजेस द्यायचे असतात, अभिनयात काय काय करावं लागतं, हे थेट अभिनयाचे विद्यापीठ असं म्हणता येईल त्यांना, विक्रम काकांना. त्यांच्याकडनं पहिलंच काम मी त्यांच्याबरोबर केलं पण कुठेही दडपण त्यांनी येऊ दिलं नाही. खूप अगदी आपल्या मुलीला समजवावं तसं त्यांनी मला सांभाळून आणि समजावून घेतलं. खरं म्हणजे हा स्ट्रगलचा सुरुवातीचा सगळा संघर्षाचा काळ आहे. नंतर आपल्याला खूप मोठं यश मिळतं. ते यश स्वीकारणं, ते पचवणं आणि तरीही आपण आपले पाय जमिनीवर आहेत असं राहणं. नंतर एखादा अपयशाचा फटका बसणं, त्यालाही खूप धीरानं सामोरं जाणं किंवा खूप संयमानं हे करणं, हे सगळं इतक्या कमी वयात तू कसं शिकलीस?
कारण मराठी भाषाच येत नाही आणि मराठी चित्रपटासारख्या मोठ्या एका Span वर. याच्यामध्ये काम करायचं हे कुठून आलं? म्हणजे तू पंजाबी म्हणजे तू धाडसी आहेसच, त्याच्याबद्दल काही वादच नाही. खरं हे सगळं काही प्लॅन नव्हतं, काही विचार नव्हता केला. मला एवढं माहिती होतं की मला अभिनय करायचा आहे, मला चित्रपटसृष्टीत काम करायचं आहे. मग मराठी, हिंदी का पंजाबी का इतर कुठली याचा काहीच म्हणजे काही ठरवलं नव्हतं किंवा ह्या गोष्टी माझ्यामध्ये आपण प्लॅन नाही करू शकत. कितीही प्लॅन केला तरी नशिबाचा एक वेगळा भाग असतो आणि वेळेवर आणि तुमच्या नशिबात जे असेल ते तुम्हाला मिळतंच. सो मला वाटतं की मी जेव्हा ऑडिशन्स द्यायला लागले तेव्हा मग मी तो विचार केला नाही की मग मालिका करायची का चित्रपट करायचा. कसं असतं ना, जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा समोर जे काही वाढलेलं असतं आपण ते सगळं खातो, पण एकदा की पोट भरलं, मन भरलं की मग आपण चवीनुसार मग आपल्याला काहीतरी वेगळं काय करता येईल अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात. तसं होतं. पण मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीने मला घडवलेलं आहे संपूर्णपणे. मग जे काही मी आज व्यक्ती म्हणून आहे, माणूस म्हणून आहे, कलाकार म्हणून आहे, ते सगळं काही मला या चित्रपटसृष्टीनेच दिलं आहे. आणि तुम्ही यश आणि अपयशाचा भाग जो म्हणताय ते काही आपल्या हातात नसतं. आपल्या हातात फक्त प्रामाणिकपणे काम करणं असतं आणि ते सातत्याने करत राहणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. वारंवार आपल्या कामातनं, नवीन येणाऱ्या प्रोजेक्टमधनं काय अजून शिकता येईल, काय नवीन करता येईल, काय एक्सप्लोर करता येईल, स्वतःला अजून किती चॅलेंज करता येईल, त्यातनं आपण कसे घडत जाऊ याकडे सगळ्यात जास्त लक्ष असतं. माझ्या मते कुठलाही दिग्दर्शक किंवा कुठलाही फिल्म मेकर किंवा कुठलाही कलाकार हे ठरवू शकत नाही की चला आपण एक सुपरहिट सिनेमा करू. तुम्ही कधीच कुठल्याही कलाकृतीचं भवितव्य काय असेल हे सांगू शकत नाही. तसंच आहे यशाचं आणि अपयशाचं सुद्धा. आपण सातत्याने प्रामाणिकपणे काम करत राहणं हे आपल्या हातात असतं. पण मात्र यश आणि अपयश याच्यामधली जी जागा आहे ती तुम्ही ठरवायची असते तुमची. म्हणजे यश मिळाल्यानंतर अगदी हवेत न जाता आणि अपयश मिळाल्यानंतर किंवा अपयशानंतर खचून न जाऊन, डिप्रेशनमध्ये न जाऊन स्वतःला बॅलन्स कसं ठेवायचं की हो हे आपलं चांगलं झालं आहे का, हे लोकांना आवडलं आहे का, बरं मग यातली मिळालेली ऊर्जा आपण घेऊन पुढच्या कामात कशी टाकू शकतो. आणि मग जर एखादी गोष्ट नाही चालली तर मग ठीक आहे, आपण आपल्याकडनं 100% दिले होते. काही गोष्ट आवडते लोकांना, तुम्ही सगळ्यांना प्लीज करू शकत नाही. घरातील सगळ्यांना तुम्ही खुश नाही ठेवू शकत. फक्त म्हणजे घरातच नाही होऊ शकत, बाहेर तर फारच लांबची गोष्ट आहे. सो सगळ्याच गोष्टी जमतील, सगळ्याच गोष्टी जमून येतील हे काही नेहमी होऊ शकत नाही. त्यामुळे पण ह्या मागे तो बॅलन्स साधण्यात सगळ्यात मोठा वाटा हा घरच्यांचा असतो. कारण आमच्या मागे उभी राहणारी ही जी लोकं आहेत ती आम्हाला घडवत असते. असं म्हटलं जातं की कलाकारांच्या आजूबाजूची लोकं त्यांना घडवतात किंवा त्यांच्या अपयशात महत्त्वाची ठरतात. कारण वा वा आमची मुलगी तर आता स्टार झाली किंवा आमची मैत्रीण तर आता स्टार झाली अशी म्हणणारी लोकं, किंवा ठीक आहे एवढं काही मिळवलेलं नाही आहे तुम्ही आयुष्यात, असून खूप काही मिळवायचं आहे अशी सांगणारी माणसं किंवा तुमचं चुकतंय हे सांगणारी माणसं तितकीच महत्त्वाची आहे. निंदकाचे घर असावे शेजारी हे उगाच म्हटलं जात नाही. सो मला वाटतं की तुमच्या मागची लोकं, कलाकारांच्या आयुष्यातील मागची लोकं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि माझ्या घरून तो मला खूप मोठा सपोर्ट लाभलेला आहे पहिल्या दिवसापासून की कुठल्याही पैशासाठी काम करायचं नाही आहे, कुठल्याही वेगळ्या आमिषासाठी काम करायचं नाही आहे. तुला जोपर्यंत आनंद मिळतो तोपर्यंतच काम करायचं आहे. कुठल्याही तत्वांना दुखवून काम करायचं नाही. स्वतःच्या व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज करायच्या नाही. कुणासाठीही करायचं नाही, स्वतःसाठी कर, बाकी सगळं आम्ही करायला तयार आहोत असे आई बाबा लाभणं हे खरंच नशिबाचा भाग आहे. आणि आजपर्यंत जे काही मी केलं आहे किंवा मिळवलं आहे किंवा मिळवती आहे, जी काही मी मेहनत करू शकते किंवा रिस्क घेऊ शकते, त्याच्या मागे उभी असणारी माझी आई आणि ही सगळी माझी खमकी जी लोकं आहेत ती मला वाटतं मला जमिनीवर ठेवण्यात खूप मोलाचा त्यांचा वाटा आहे. आणि मी शेवटी एवढंच म्हणेन की कोणीतरी म्हटलंय की जो चेंडू वर हवेत जातो तो खाली येतोच. आपण त्याला थांबवू शकत नाही. आपण काय करू शकतो, तर चेंडू खाली येताना तो झेलायला हात आपण पुढे करू शकतो. ते जे हात आहेत ते खूप महत्वाचे आहेत. क्या बात आहे, क्या मला असं वाटतं की पालकांसाठीचा खूप चांगला संदेश दिला आहे. आणि काकू इथे आहेत, आम्ही खूप जवळून या कुलकर्णी फॅमिलीशी परिचित आहोत, त्यामुळे खरंच असं वाटतं की आता बदलत्या काळामध्ये कुटुंब हा खरोखर
खूप मोठा आधार स्तंभ आहे. सगळ्यांसाठी आहे. कुटुंबाचा विषय आहे. प्रत्येक लेकीला वडिलांविषयी स्पेशल फिलिंग असते. तर आपण इथे या ठिकाणी तुझ्या बाबांविषयीच्या फिलिंग्स तू अवश्य शेअर कराव्या आमच्याबरोबर आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. माझे बाबा अत्यंत हळवे आहेत. म्हणजे ते आर्मीमध्ये होते, ते वॉर्स लढले आहेत आणि हे सगळं हा सगळा भाग एक आहे. पण ते माझ्या बाबतीत अतिशय हळवे आहेत. म्हणजे टी व्हीवरती एखादा लग्नाचा प्रसंग चालू असेल आणि पाठवणीचा सीन असेल तर ते बघून रडतात. तर ते इतके हळवे आहेत की मी बाबांविषयी बोलताना मी सुद्धा खूप हळवी होते. पण बाबांचं आणि माझं नातं फारच स्पेशल आहे. म्हणजे आजपर्यंत कधी त्यांनी कुठल्याही बाबतीत मला थांबवलेलं नाही आहे. माझा एक भाऊ आहे आणि माझ्यात आणि त्याच्यात कधीच हा मुलगा आणि ही मुलगी म्हणून कुठल्याच पद्धतीचा फरक त्यांनी कधी ठेवला नाही. जे काही त्याला मिळालंय त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त त्यांनी मला पुरवलंय सगळ्याच बाबतीत. तर माझ्यावरती जे संस्कार आईबाबांचे आहेत ते बाबांचे ते खरंच मला असं वाटतं की आतापर्यंत मला इथपर्यंत आणण्यात सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मला असं वाटतं की मराठी कलाकारांचा तोच सगळ्यात मोठा भाग असतो संस्कारांचा. तोच एक फरक आहे मराठी कलाकारांमध्ये आणि इतर कलाकारांमध्ये. म्हणून आपण मराठी कलाकारांना जास्त आदराने बघत असतो, जास्त जिव्हाळ्याने बघत असतो. बरोबर. मराठीचा आणि इतर याचा विषय निघालाच आहे. तर हिंदीमध्ये पण तू काम केलेलं आहेस, चांगल्या मोठ्या स्केलवर काम केलेलं आहेस. परंतु हिंदी आणि मराठी या चित्रपटसृष्टींमधल्या वातावरणातला काय फरक आहे एक. आणि दुसरा उपप्रश्न त्याच्यातला असा की मराठीतली आपली मंडळी जातात, अटकेपार झेंडा लावल्यासारखी तिथे मोठं यश मिळवतात आणि परत येतात. म्हणजे मोहन जोशींनी 250 चित्रपट केले, ते परत इकडे आले. त्याच्यानंतर महेश मांजरेकर आहेत, तिकडे गेले, 7-8 मोठे पिक्चर केले, परत इकडे आले. तर हे काय आम्हाला सामान्य सगळ्या दर्शकांना असं वाटतं की आपण हिंदीत आपली मंडळी रमत का नाही. एखादीच माधुरी दीक्षित, पण बाकी आपली मंडळी का रमत नाही एक. आणि तू स्वतः काय फरक करते हिंदीतलं वातावरण आणि मराठीतलं वातावरण. वातावरणातला फरक हा आहे की हिंदीत अतिशय प्रोफेशनली काम होतं. म्हणजे खूप कमी म्हणजे मराठीत असं आपण घरच्यांबरोबर काम करतोय, आपल्या घरात काम करतोय, इतक्या आपुलकीचं वातावरण असतं. हिंदीत खूप प्रोफेशनल असतं. बाकी तंत्रज्ञान वगैरे सगळं सारखं आहे, काही वेगळं नाही आहे. पण तुमचा जो दुसरा मुद्दा आहे तो मला थोडासा खटकतो. का मराठीत येऊ नये मोठं झाल्यानंतर परत, आणि का मराठी चित्रपटसृष्टी मोठी करू नये हा माझा मुद्दा आहे. आणि आज जर तुम्ही मला विचारलं की परत हिंदी चित्रपटात कधी दिसणार आणि का तुम्ही हिंदी चित्रपट करत नाही, तर मला असं वाटतं की हिंदीतले मोठे मोठे निर्माते आता मराठीत येत आहेत. कारण मराठी चित्रपटसृष्टी इतकी म्हणजे ग्लोबल झाली आहे. फक्त मराठी माणसं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरची माणसं, जगभरात लोक मराठी सिनेमे पाहत आहेत. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आपण हाताळतो आहोत. तर मग कशाला पाहिजे हिंदी चित्रपटसृष्टी. मराठीला आपण मोठं करूयात, मराठी इतकी मोठी करूयात की अजून जगभरातनं लोक येऊन मराठी सिनेमे बनवायला पाहिजेत लोकांनी. क्या बात आहे. म्हणजे बाउन्सरवर सिक्सर होती. ग्रेट. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक अभिनेत्रीला एक असं तिचं एक स्वप्न असतं की अमुक एक व्यक्तिरेखा मला रंगमंचावर करायची, नाटक करायचं आहे आणि अमुक एक अजरामर व्यक्तिरेखा ही मला रंगमंचावर करायची. उदाहरणार्थ मीरेची रेखा किंवा फुलराणी मधलं जे भक्ती बर्वेंनी अजरामर केलं, किंवा द्रौपदी सारखी एखादी व्यक्तिरेखा की जी मराठीत कोणी याच्यामध्ये फार केलेली नाही, एकपात्री केलेलं नाही समजा. असं काहीतरी घेऊन रंगमंचावर यावं असं तुला वाटतं का एक. किंवा सोपा करतो प्रश्न की सोनाली कुलकर्णी मराठी नाटक कधी करणार. कधी करणार, मला समोर असा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर मला आवडेल, अर्थात आवडेल, कारण मराठी रंगभूमीने अनेक मोठमोठे कलाकार घडवले आणि मलाही आवडेल एखादी कमालीची भूमिका साकारायला. पण मला असं वाटतं ती वेळ जेव्हा मी पूर्णपणे मराठी रंगभूमीसाठी तेवढा वेळ काढू शकेन तेव्हा मी निश्चितच करीन. मला ते काय आज 2 दिवस हिंदी चित्रपटाचं शूटिंग चालू आहे, मालिकेचं शूटिंग चालू आहे, सिनेमाचं शूटिंग चालू आहे आणि मग मध्येच तालीम केली असं नाही. जर द्यायचं असेल तर मग 100% देऊन 3-4 महिने व्यवस्थित तालीम करून जेव्हा मला एखादी भूमिका करता आली तेव्हा मी नक्की करीन. पण आतापर्यंत बऱ्याच नाटकांची ऑफर्स आलेली आहेत मला, पण अजून असं झालं नाही की अरे हेच
मिळेपर्यंत मी वाट बघते. ओके, शुभेच्छा. यॉर्कासारखी एखादी व्यक्तिरेखा आहे. स्पेनच्या एका नाटककाराने यॉर्का नावाची व्यक्तिरेखा लिहिलेली आहे. 1800 काही पासून 1936 पर्यंत त्याचा कालखंड. आत्ता तो मराठीत जर ती यॉर्का आली तर ती अजरामर होऊ शकते. सो शुभेच्छा. कदाचित कोणीतरी तुझ्यासाठी हो, असं मी नाटक सुचवते हे नक्कीच. असं एखादं नाटक नक्की लिही असं वाटतं. मनीषा. हो, मराठी चित्रपट जे ओळीनं सलग तू केलेस. बकुळा नामदेव पासून सुरुवात झाली, गाढवाचं लग्न इथपासून सुरुवात झाली, झपाटलेला आता हम्पी हा खूप वेगळा लुक असलेला, त्याची बरीच चर्चा झाली त्या लुकची. कारण नटरंगमधली सोनाली आम्ही विसरू शकणार नाही. मध्ये पोस्टर गर्ल सारखा एक वेगळा सिनेमा तू केलास. ह्या सगळ्या प्रवासामधले मला असं वाटतं 2 महत्त्वाचे चित्रपट असावेत. ते म्हणजे एक नटरंग आणि दुसरा अजिंठा. नादो महानोरांच्या कादंबरीवरती खूप वेगळा धाटणीचा तो चित्रपट होता. ह्या 2 व्यक्तिरेखा किंवा हे 2 प्रोजेक्ट हे सोनालीला काय देऊन गेले? खूप काही, म्हणजे हे 2 सिनेमे तुम्ही म्हणताय, पण ह्या पलीकडे सुद्धा प्रत्येक सिनेमा, प्रत्येक व्यक्तिरेखा बरंच काही देऊन जाते आणि बऱ्याच वेळेला खूप काही घेऊनही जाते. तुमच्यातलं खूप काही बदलून जाते. मला वाटतं प्रत्येक सिनेमा करायच्या आधीची मी आणि तो सिनेमा झाल्यानंतरची मी ह्याच्यात बराच फरक असतो. म्हणजे प्रत्येक कलाकाराचं ते होत असतं. तुम्ही नटरंग आणि अजिंठाचा उल्लेख करताय. नटरंगने काय दिलं तर नटरंगने मला लोककलेशी जोडलं. जसं मी म्हटलं की आजी आजोबांकडनं जे काही मला माझ्यावरती संस्कार झाले त्या पलीकडे चित्रपटांमुळे जे काही माझ्यावरती मराठीचे संस्कार झाले ते अतिशय महत्त्वाचे मला वाटतात. त्यातला नटरंग हा अतिशय महत्त्वाचा, कारण लोककलेविषयी म्हणजे अर्थात तरुणाईत सुद्धा फारशी माहिती नव्हती. असंही झालेलं आहे की तुम्ही लावणी नाचणार असं शाळेत आणि कॉलेजमध्ये नटरंगाच्या आधी चालायचं नाही. म्हणजे ह्या गोष्टींकडे वेगळ्या अर्थाने पाहिलं जायचं. पण नटरंगमुळे लोकांच्या आयपॉड्सवरती लावणी वाजायला लागली, इतका फरक पडला. आणि लहान लहान मुलांना मुलींना लोककलेविषयी वेगळ्या पद्धतीने माहिती मिळाली. आणि जगभरात लोककला जी आहे आपली महाराष्ट्राची पुन्हा नव्याने वेगळ्या पद्धतीने गाजली असं मला म्हणायला अतिशय अभिमान वाटतो. प्रतिष्ठा मिळाली त्याला शहरी वर्गात खास करून. बिलकुल. कारण मलाच कॉलेज शाळेत मध्ये जेव्हा परफॉर्मन्सचा विषय निघायचा तेव्हा खऱ्या अर्थाने लावणीकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं. पण तो दृष्टिकोन कम्प्लिटली बदलला. आणि मी म्हणेन की मला महाराष्ट्राची जी लोकधारा आहे, लोककला आहे, याच्याशी जोडण्याची, समजून घेण्याची एक मोठी संधी मिळाली नटरंगामुळे. आणि अतिशय मोठमोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे डॉक्टर आनंद यादव ज्यांनी ही कादंबरी लिहिली, आम्ही पहिल्यांदा जाऊन त्यांना भेटलो. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक गोष्टी कळल्या. मग अतुल कुलकर्णी सारख्या अभिनेत्याबरोबर खूप जवळून काम केलं. आम्ही वर्षभर या सिनेमावर काम करत होतो. म्हणजे शूटिंगच्या आधी 1 वर्षभर स्क्रिप्टवरती काम चालू होतं. मग मी लावणी शिकत होते. म्हणजे त्यातला गमतीचा भाग हा की यापूर्वी मी फार लावणी केलीही नव्हती कधी. मला फार कळायचं नाही तो भाग, बाजही कळायचा नाही. मी बाबांना विचारायचे, बाबा कोण्या गावाचं आलं पाखरू, म्हणजे आता एक्झॅक्टली काय म्हणायचे हे माझे बाबा मला समजायचे. सो गमतीचा असा भाग बाजूला ठेवला आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वर्षभरात समजून घेण्याची संधी मिळाली. आणि रवी जाधव सारखं दिग्दर्शक ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीचा चेहराच बदलला असं मी म्हणेन. कारण यापूर्वी चांगले सिनेमे घडायचे का तर हो, याहूनही चांगले सिनेमे घडलेले आहेत, बनलेले आहेत, अतिशय मोठमोठ्या कलाकृती घडल्या आहेत. पण मार्केटिंग मराठी चित्रपटाचं काय कसं व्हावं हे रवी जाधवनी चित्रपटसृष्टीला दिलंय असं मला खूप ठामपणे म्हणायचं आहे. कारण सिनेमाची CD कशी असली पाहिजे, सिनेमाचं पोस्टर कसं असलं पाहिजे, त्याचं लॉन्च कसं झालं पाहिजे, हा सिनेमा जगभरात कसा पोचला पाहिजे, त्याचं म्युझिक कसं लॉन्च झालं पाहिजे, अजय अतुलनी कुठल्या मंचावरती कुठलं गाणं पहिलं सादर केलं पाहिजे. वाजले की 12 चित्रपट रिलीज व्हायच्या 1 वर्ष आधी गाणं रिलीज झालं होतं. वर्षभर गाणं वाजत राहिलं, मग लोकांना
कळलं की अरे हा कुठला तरी चित्रपट नवीन येतोय. म्हणजे इतकी बारीक बारीक जी पद्धतीने मार्केटिंगची यंत्रणा त्यांनी ठरवली होती. सो ह्यानी चित्रपटसृष्टीलाही खूप मोठा फायदा झाला. एक माइलस्टोन ठरला हा चित्रपट. आणि अर्थात मला पुन्हा कधीच हे म्हणावं लागलं नाही की ही दुसरी सोनाली कुलकर्णी कुठली. माझा परिचय मला सांगून द्यायची गरज कधी पडली नाही, कारण अप्सरा या नावाने वेगळ्या पद्धतीने माझा मी म्हणेन की नामकरण झालं चित्रपटसृष्टीत. आणि पद्धतीने महानवरांनी ते सगळं लिहिलंय ते इतकं पोएटिक आहे. त्याचं म्युझिकही फार कमालीचं होतं. कौशल इनामदारांनी गाणी केली होती आणि महानवरांच्या गीतांना चाली देणं हे मुळातच खूप खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण अर्थात या कलाकृतीचा मी भाग झवू शकले आणि त्यातनं अनेक गोष्टी शिकू शकले. पारो जगण्याचा प्रयत्न केला, जगू शकले. आणि कोणाचं तरी स्वप्न आपल्यामार्फत पूर्ण होताना पाहताना जेव्हा महानवरांनी पहिल्यांदा तो चित्रपट पाहिला, त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी आजही विसरू शकत नाही. कोणाचं तरी इतक्या वर्षांचं, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, स्मिता पाटलांच्या काळात पासूनचं स्वप्न आता या 3-4 वर्षांपूर्वी जेव्हा ती फिल्म रिलीज झाली, फारच भारावून टाकणारा अनुभव आहे हा. आणि महानवरांच्या डोळ्यात पाणी म्हणजे आधीच ते गाईच्या डोळ्यांचा माणूस आहे, अतिशय गाईचे डोळे असल्यासारखा आणि अतिशय प्रतिभावान, जिवंत प्रतिभावान. त्यामुळे हा अनुभव नक्कीच वेगळा असणार. हम्पीविषयी काय सांगशील? हम्पी हा अतिशय वेगळा चित्रपट आहे. एक्सपेरिमेंटल चित्रपट म्हणायला हरकत नाही, कारण मी प्रकाश कुंटे या दिग्दर्शकाची खूप मोठी फॅन आहे. कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. हा त्याचा पहिलाच चित्रपट होता आणि तो पाहिल्यानंतर आम्ही बरीच वर्ष एकत्र, तो जेव्हा असिस्टंट डायरेक्टर होता तेव्हापासून ओळखतो. आमचं चालू होतं की काहीतरी एक वेगळा विषय शोधूयात आणि त्यातनं काहीतरी वेगळा प्रयत्न करूयात. आणि हम्पी त्यात तोच एक वेगळा प्रयत्न आहे. आणि त्याचं म्हणणं होतं की आजवर जी सोनाली कुलकर्णी आपण पाहिलेली आहे त्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू. कारण सोनाली म्हटली की मग साडी, नऊवारी किंवा लांब केस आणि एकदम टिपिकल फेमिनिन असणारी माझी प्रतिमा आहे ती कुठेतरी बदलून आपण थोडीशी तिला टॉम्बॉइश करू शकतो का. मी कधी आयुष्यात केस कापलेले नाही आहेत, माझे खूप नेहमीच लांब केस राहिलेले आहेत, तर ते कापून बघूया, थोडा वेगळा काहीतरी लुक देऊयात आणि एक इंटरनॅशनल सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करूयात. आणि तो बऱ्यापैकी घडलाय असं मला वाटतं. कारण हम्पी जे लोकेशन आहे कर्नाटकातील, तिथे आम्ही शूटिंग केलं. संपूर्ण चित्रपट तिथे शूट झाला आहे. 20-22 दिवस सलग आम्ही तिथे राहिलोय. तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय वेगळ्या पद्धतीचे व्हिज्युअल्स आहेत. म्हणजे आपण एरवी मराठी चित्रपट म्हटलं तर पुणे, मुंबई, कोल्हापूरच्या पलीकडचं फार दिसत नाही आपल्याला व्हिज्युअली. तर ह्या चित्रपटात ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि तो खूप लोकांना आवडला आहे. क्रिटिकली अक्लेम आहे. मला हम्पीसाठी पुरस्कारही मिळालेला आहे. गेल्या वर्षी 2च चित्रपट मी केले होते. तुला कळणार नाही, जो अतिशय सुबोध भावे बरोबर पहिल्यांदाच मी काम केलं. आणि प्रत्येक घरातली गोष्ट आहे तुला कळणार नाही. प्रत्येक नवरा त्याच्या बायकोला आणि प्रत्येक बायको त्याच्या नवऱ्यालाही म्हणत असते. सो प्रत्येकाच्या घरातली ही गोष्ट. आणि हम्पीसारखा एक वेगळा चित्रपट, हे 2 सिनेमे मी गेल्या वर्षी केले आणि दोन्ही चित्रपटांसाठी मला वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नामांकन आहेत. आणि आनंद होतो जेव्हा एकाच वर्षी 2 चित्रपट आणि दोन्ही व्यक्तिरेखा लोकांनी अप्रिशिएट केल्या. त्यांना वेगळा प्रश्न विचारतो आता सहज की इतक्या भूमिका केल्या आहे, आपण कधी खलनायिका करावी असं नाही वाटलं? म्हणजे डोळे काम करू शकतील वेगळे. मी आता याचं उत्तर वेगळ्या, म्हणजे मला माहित नाही तुम्ही जे म्हणताय ते बरोबर तसं उत्तर आहे का, पण डोळ्यांचा वापर एका चित्रपटासाठी करावा म्हणून मृणाल कुलकर्णींनी मला फोन केला. मी तेव्हा खूपच ग्लॅमरस चित्रपट करत होते त्या 2-1 वर्षांमध्ये. म्हणजे ग्रँडमस्ती केला आणि मग झपाटलेला 2, जी मराठीतली पहिली 3D फिल्म होती. आणि झपाटलेला हा सगळ्यांचा लहानपणीचा अतिशय लाडका असा चित्रपट, त्याचा सिक्वेल होता हा. तर ह्या 2 चित्रपटानंतर मला अचानक मृणालताईचा फोन आला की मी एक वेगळा चित्रपट करते आहे, मला माहीत नाही तू हो म्हणशील का, कारण तू खूप नायिका प्रधान सिनेमे किंवा नायिका आणि मेन हिरोईन किंवा लीड हिरोईन्स असे सिनेमे करतेस, अशा भूमिका करतेस. ही खरं तर
फिल्म आहे. रमासाठी एक वेगळी मुलगी ठरली आहे, ती हिरोईन आहे फिल्मची, पण त्यात एक वेगळी भूमिका आहे. ती व्यक्ती आहे का आतापर्यंत लोकांनी जी वाचली आहे किंवा जी लोकांना माहिती आहे ती खलनायिका म्हणून माहिती आहे, पण आपण तिला पॉझिटिव्ह दाखवायची आहे. आणि मला असं वाटतं की तू ती करावीस, कारण तुझ्या डोळ्यांचा वापर मला त्या भूमिकेसाठी करायचा आहे. आणि आनंदीबाईंना अशा पद्धतीने म्हणजे माणूस म्हणून कधी पाहिलं नाही लोकांना, फक्त दचा मा करणारी आनंदीबाई लोकांना माहिती आहे. पण तिच्या काही तिच्याबरोबर काय घडलं असेल किंवा तिचा कसा प्रवास असेल राघोबा दादाबरोबर संसार करताना, तो मला काही प्रसंगांमधनं दाखवायचा आहे. आणि तो फारच कॉन्ट्रोवर्शियल आहे, फारच नाजूक आहे. तो आपण जरा एक्सप्लोअर करूयात. तर मला फारच आवडली ही कल्पना, कारण मी असा कधीच विचार नव्हता केला की आपण फक्त हिरोईन ओरिएंटेड रोल्स करूया. एखादी सशक्त भूमिका असेल तर 2 सीन्स असले तरी चालतील, पण त्यातनं आपल्याला जे म्हणायचं ते म्हणता आलं पाहिजे. आणि मी मृणालताईला भेटले आणि मला तिचे विचार फारच आवडले की आपण कशा पद्धतीने इतिहासाला फार धक्का न लावता तिची ती दडपण किंवा तिच्यातली ती जी घालमेल आहे, तिचा जो त्रास आहे तो शब्दांमध्ये व्यक्त न करता डोळ्यांमधनं कसं व्यक्त करूयात. म्हणजे आपण काही म्हणूयात नको, पण लोकांना कळेल. सो मला फार ते चॅलेंजिंग वाटलं आणि आनंदीबाईची भूमिका मी साकारू शकले आणि लोकांना फार आवडली. त्यानंतर मला अनेक असे चित्रपट आले ज्याच्यात खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून काहीतरी करण्याची संधी मिळाली. म्हणजे शटर सारखा सिनेमा किंवा क्लासमेट्स किंवा मितवा किंवा पोस्टर गर्ल, हे सगळं रमा माधव नंतर एक एक करून मला मिळत गेले सिनेमे. आता तुम्ही म्हणजे आपण सोशल मीडिया आणि सगळं खुलं झालं आहे ना, सहज माहिती सेलिब्रिटीविषयी, लेखकांविषयी, तंत्रज्ञानाविषयी सहज मिळते आहे. आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा प्रेक्षक म्हणून या सगळ्याकडे बघतो तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा कळीचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यालाच पुढे जाऊन सेन्सॉर बोर्ड असं एक प्लॅटफॉर्म येतो आणि नंतर अर्थातच पब्लिसिटीसाठी हे सगळं होतं का असं आम्हाला प्रेक्षक म्हणून प्रश्न पडतो. तुम्ही कलाकार आहात, त्या मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही काम करत आहात, मग हे सगळं तुम्ही आम्हाला कसं उलगडून सांगाल? याचा खूप जवळून अनुभव घेतलेला आहे मी, कारण अजिंठाच्या वेळेला बऱ्याच अडचणींमधनं तो सिनेमा प्रदर्शित झाला होता. कारण अजिंठा जेव्हा प्रोमोज जेव्हा सुरू झाले तेव्हा अचानक काही वेगवेगळ्या जातीची लोकं आली आणि त्यांचं म्हणणं होतं की पारू अमुक अमुक समाजाची होती किंवा अमुक अमुक जातीची होती, आपण तिला अमुक अमुक का दाखवत नाही होत. आणि सेन्सॉरमध्ये सिनेमा गेला होता. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा अडकला, कारण सेन्सर बोर्डावरती सुद्धा वेगवेगळ्या विचारधाराची आणि जातीची लोकं होती. आणि मग काहींचं म्हणणं होतं की मग तुम्ही आम्हाला दुखवताय, मग तुम्ही अमुक अमुक लोकांना दुखवताय. पण काय होतं, अशात कलाकृतीची माती होते, कारण आम्हाला कुठल्याही जातीला दुखवायचं आहे किंवा कुठल्याही वेगळ्या जातीला मोठं करायचं आहे हा हेतू नसतो. आम्हाला एखादी कलाकृती त्या व्यक्तीच्या, साधारणपणे आपण एका व्यक्तिरेखेची जर्नीच पाहत असतो, तर त्याच्या बाबतीची असते. अनलेस ती फिल्म कुठल्या तरी विशिष्ट सोशल मेसेजवरती आहे. पण ही अतिशय कलात्मक गोष्ट होती आणि त्यावेळेला मात्र कलाकारांच्या मेहनतीची किंवा संपूर्ण टीमच्या मेहनतीची जी असते ती खूप परीक्षा घेतली जाते आणि कलाकृती जी आहे ती मग लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही, याचा खूप त्रासही होतो. मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती ती कलाकृती म्हणूनच पाहावी, ती कुठल्याही सोशिओ पॉलिटिकल अजेंडासाठी वापरली जाऊ नये. अगदी आपण मुलाखतीच्या समारोपाकडे येतो आहे. कळीचे 2 प्रश्न, त्यापैकी एक मनीषा विचारेल आणि एक मी, आणि नंतर एक 3-3.25 मिनिटाचा रॅपिड फायर राऊंड, अशी 7-8 मिनिटाची मुलाखत फक्त आपण आता शिल्लक आहे. आपण या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी मी आणि मनीषा वसंत व्याख्यानमालेचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि सोनाली कुलकर्णींचेही आभार मानतो की मनमोकळ्या पद्धतीने ते मुलाखतीला सामोरे जातात.
आहात. वसंत व्याख्यानमालेमध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे नाशिककरांसमोर जाणं हे खरोखर आनंदाचा भाग होता आणि तूही आमच्याबरोबर होतीस. तोही आनंद या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो. शेवटचे 2 प्रश्न आणि त्यानंतर भेटणार. शेवटचे 2 प्रश्न पण अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे आता तू ज्या वयात आहेस त्या वयात सगळ्याच मुली असतात, तेव्हा घरून एक असं टुमणं असतं, स्वयंपाक शिक. आई आहेत, काकू आहेत इथे, त्याच्यातले बऱ्यापैकी सीन मी स्वतः पाहिलेले आहेत त्यांच्या घरामध्ये. त्यामुळे हे असे काही दोषा लावणं आई म्हणून तुमच्याही घरात होत असतं? अजिबात नाही, कधीच नाही, बिलकुल नाही. माझी आई म्हणते, हे बघ, तुझं लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर तुला हेच करायचंय जन्मभर, आता मजा कर. क्या बात. सविता काकू, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. म्हणजे अशी आई सगळ्यांना मिळो. आणि आता आम्ही असं ऐकतोय की लग्न ठरतंय वगैरे वगैरे वगैरे. पेपर मधनं वाचायला मिळतंय लग्न ठरतंय किंवा ठरलं. पण त्याच पेपरात काही वर्षांपूर्वी माझं लग्न लावून पण मोकळे झाले होते लोक. वाचलं असेल तुम्ही, काही लोकांनी. काही वर्षांपूर्वी माझं लग्नही झालं होतं. मग त्याचं काय झालं आधी विचारावं त्यांना. म्हणजे असं आहे की नाशिकच्या परिसरातल्या अनेक तरुण मुलांना असं वाटतं की नाशिककर झाले तर बरं आहे, म्हणजे नाही का, म्हणून विचारलं. मग ठरतंय का अजून काही? त्याच्यासाठी माझ्या आईशी बाबांशी संपर्क साधावा. तो डिपार्टमेंट त्यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे. आणि स्वयंपाक येत नाही याची कृपया नोंद घेऊन. आत्ताच्या काळामध्ये मी जो प्रश्न आहे तो एक गंभीर प्रश्न आहे की आत्ताच्या काळामध्ये महिला विषयक ज्या घटना घडत आहेत, मुलींविषयक ज्या घटना घडत आहेत, ज्या प्रकारचे अत्याचार होते आहेत, त्याच्यावर जो गदारोळ माजतो आहे, त्याचं ज्या प्रकारचं रानटी समर्थन होतं आहे आणि स्त्रीच्या एकूण अस्तित्वालाच कधी नव्हे ते एक मोठं भयाचं एक वावटळ हे घेरून टाकतं आहे. एकच चांगली गोष्ट आहे की स्त्री आत्ताच्या काळात निदान बोलू शकते आहे अत्याचाराविषयी. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कसं बघता याच्या? मला भीती वाटते, मला प्रचंड भीती वाटते. आणि एक कलाकार म्हणून आम्ही तरी बऱ्यापैकी सुरक्षित असतो. आमच्या आजूबाजूला 4 बॉडीगार्ड्स असतात किंवा प्रोटेक्शनसाठी माणसं असतात. तरी जेव्हा मी हे म्हणते की मला भीती वाटते, म्हणजे साधारण सामान्य मुलींचं काय होत असेल हे आपण फक्त इमॅजिन करू शकतो, कल्पनाच करू शकतो. मला खूप त्रास होत आहे सध्या, कारण ज्या पद्धतीचं वातावरण आपण आजूबाजूला पाहतोय, 8 वर्षांच्या मुली किंवा 10-12 वर्षांच्या मुलीबरोबर ज्या घटना घडत आहेत, ह्या समजण्याच्या पलीकडे आहेत. यासाठी मला असं वाटतं की कुठेतरी अगदी खोलापर्यंत जाण्याची गरज आहे. मुळापासून काही. कारण आपण पाहिलं आहे की अनेकदा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात नेहमी लहान वयात मुलांना, मुलगी आणि मुलगा जर दोन्ही असतील तर मुलींना सांगितलं जातं की तुम्ही अमुक वाजता परत घरी यायचंय, असे कपडे घालायचे नाहीये, लोकांशी बोलायचं नाही, ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांच्याकडनं काही घ्यायचं नाही. पण आपण मुलांना सांगितलंय का की मुलींशी कसं वागायचं, आजूबाजूला चालणाऱ्या मुलींना कसं बघायचं? तर मला नाही वाटत आपण हे सांगतो. कारण आपल्याला असं वाटतं की मुलींना आपण सतर्क करण्याची गरज आहे, पण नाही, मुलांवरती संस्कार करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण लहानपणापासून जे आपण त्यांना शिकवू, जे संस्कार त्यांना देऊ, ज्या पद्धतीने त्यांना घडवू, ते पुढे जाऊन आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि कुठेतरी अनेक वर्षानुवर्ष जी काही आपल्या भारतीय, मी म्हणेन की कल्चरमध्ये एक पद्धत आहे की आपण फार मोकळ्या पद्धतीने संवाद नाही साधत घरच्यांबरोबर. म्हणजे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये कुठेतरी एक तो दुरावा असतो की आपण अनेक गोष्टी बोलू शकत नाही आपल्या आईवडिलांशी किंवा आईवडील आपल्याशी. पालकांमधला आणि मुलांमधला तो जो एक दुरावा आहे किंवा ती जी दरी आहे ती कुठेतरी क्रॉस करण्याची गरज आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की अनेक गोष्टींवरती घरात मोकळेपणाने चर्चा करण्याची अत्यंत गरज आहे आणि त्यात कुठेतरी मुलांना जास्त समजवण्याची गरज आहे. लहान वयात जर आपण त्यांच्यावरती योग्य ते संस्कार केले तर मोठं झाल्यानंतर मुलींना कसं बघायचं, त्यांच्याकडे कसं पाहायचं, मग त्यांनी कुठल्याही पद्धतीचे
ते कपडे का घातले असू याच्यात खूप फरक पडेल. ओके, वेगळा मेसेज या निमित्ताने तू दिलास आणि खरोखर कुठल्याही संवेदनशील माणसाला चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या मुलांविषयी पालक किती हळवे असतात, पण तेच मुलींविषयी ज्या प्रकारचं वातावरण आजूबाजूला असतं तर पालकांना झोप कशी येत असेल असं मला वाटतं. आणि हे वातावरण बदलण्यासाठी मुळापासून खरोखर काही बदल सुचवावे लागतील. मुलाखतीच्या समारोपाकडे जातो आहे आपण. थोडंसं गंमतशीर प्रश्न पुढच्या 2 मिनिटामध्ये आणि रॅपिड फायर राऊंड आणि एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. एक्सप्लेन काही करायची आता संधी नाही. आता मला खूप बोलायची सवय आहे, मला एका शब्दात नाही म्हणता येत. बरं बरं ठीक आहे, म्हणजे कमी शब्दात आपण तुला म्हणजे हे करूया, कन्सेशन देऊया. कन्सेशन देऊया. सचिन तेंडुलकर की विराट कोहली? अर्थात सचिन तेंडुलकर. क्या बात आहे, क्रिकेटचा देव मराठी माणूस. अर्थात म्हणजे याला काही एक क्षणही विचार करायची गरज नाही. बरं, तुलना कोणाशी झालेली आवडेल तुला, माधुरी दीक्षितची का दीपिका पदुकोणची? मला तुलना झालेली नाही आवडणार, पण मला या दोघींकडनं त्यांचं काहीतरी घ्यावंसं वाटेल. नक्कीच माधुरी सारखं जर मला नाचता आलं किंवा दीपिका सारखं दिसता आलं आणि श्रीदेवी सारखा अभिनय जमला तर मिळवलं काहीतरी. आवडतं शहर दुबई का लंडन? नाशिक. मगा काय सांगत होतो मगा सांगत होतो मी नाही म्हणतच नाहीये. गमतीचा भाग वगैरे. चिकन की आमरस? आधी चिकन मग डेझर्ट म्हणून आमरस. ही भयंकर खवय्ई आहे आणि तिला बनवता येत नसलं तरी खाता येतं. भरपूर खाता येतं चवीने आणि खाते. खिलवता येतं. महेश काळे की शंकर महादेव? महेश काळे अत्यंत जवळचा मित्र आहे आणि तो खूप कमालच आहे. म्हणजे मी त्याच्याबरोबर दिल्लीला इंडिया गेटला त्याचा कार्यक्रम झाला होता. म्हणजे पहिलाच मराठी कलाकार असेल जसं इंडिया गेटवरती कार्यक्रम झाला आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. त्यामुळे तो खूप लाडका मित्र आहे. मित्र आणि मोठा गाय म्हणजे शंकर महादेवन यांची मी फॅन आहे. तर आता बघा तुम्ही ठरवा. मी काय ठरवायचं? नाशिक पण मी ठरवायचं. सांगा तरी एकदा नाही. कोणाकडे जाईल? तू तराजू थोडा झुकेल कुठे? महेशकडे? नाही. ठीक आहे. नटरंग की अजिंठा? पोस्टर गर्ल. याचा अर्थ मी काही तयारी करून आलो नाही असं होतं. याचा अर्थ असा होतो की असं कसं म्हणजे 2 मुलांपैकी तुम्ही फरक नाही करू शकत तुमच्या मुलांमध्ये यार. ग्रेट. अतुल कुलकर्णी की सुबोध भावे? म्हणजे खूप अवघड प्रश्न तुम्ही काढलेत, पण याचं मी असं एक मोठं उत्तर देणार आहे. मोठं? हा, म्हणजे 2 शब्दात नाही, 8 शब्दांमध्ये. अतुल कुलकर्णी आणि सुबोध भावे माझ्यासाठी एक माझा आई आणि एक बाबा असं मी म्हणू शकते. आई बरोबरचं नातं खूप जवळचं असतं. आईला अरे तुरे करू शकतो, आईशी भांडू शकतो, आईला काही बोलू शकतो, ती समजून घेते आपल्याला. बाबांना मात्र आपण काही बोलू शकत नाही. बाबा लगेच एक ठोमाडीत देतील, माझं असं होईल. तर अतुल कुलकर्णी बाबांसारखे आहेत. बाबा. मी अतुल दादाला खूप रिस्पेक्ट करते. खूप विचार करून बोलायला लागतं अतुल दादाशी आणि खूप त्याच्याकडनं शिकायलाही मिळालेलं आहे. पण सुबोध दादाला मी काही बोलू शकते. ह्याचा अर्थ नाही की मी त्याला त्याचा आदर करत नाही, पण सुबोध दादा मित्रासारखा आहे, आईसारखा आहे आणि अतुल दादा हा माझ्या बाबांसारखा आहे असं मी म्हणेन. ग्रेट. 2 महिला दिग्दर्शकांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे, मृणालदेव कुलकर्णी आणि स्वप्ना वाघमारे जोशी, त्यांच्याबरोबर मितवा आणि तुला कळणार नाही हे 2 चित्रपट मी केले. हा, मग त्या दोघींपैकी कोण? मृणालदेव कुलकर्णी आणि स्वप्ना जोशी? किती वाईट आहे हे, भांडणं लावण्याची काम आहे मला. म्हणजे आता इथे मृणालताई नाशिकमध्ये, तिला जर असं कळलं आणि मृणालताईला असं कळलं की असे 2 पर्याय होते आणि मी तिचं नाव घेतलं नाही तर तिचा माझा पुढचा चित्रपट येतोय तर ती मला प्रमोशनला घेऊन जाणार नाही. स्वप्नाचं नाव घेतलं तर मृणालताईच स्वप्नाला सांगणार ती बघितलं असं झालं होतं आणि तिने असं केलं. मृणालदेव कुलकर्णींचा आगामी चित्रपटात तुम्ही मुख्य भूमिका? हो, मला खूप आनंद होतो जेव्हा अशा महिला दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळते आणि त्यात मृणाल
अभिनेत्रीताई स्वतः अभिनेत्री सुद्धा आहे, त्यामुळे अभिनेत्री म्हणून मी त्यांची फॅन आहे आणि दिग्दर्शिका म्हणून सुद्धा त्यांनी अप्रतिम सिनेमे केले आहेत. आणि रमा माधव नंतर त्यांनी मला पुन्हा एकदा त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे, जो की लवकर रिलीज सुद्धा होईल, प्रदर्शनास तयार आहे. त्याचं नाव आहे ती आणि ती. बर या तर प्रश्नात पण ती आणि ती आहेत, उत्तर ती आणि ती. Great, great. आजच्या या संध्याकाळी 97व्या वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारायला मिळाल्या. परत एकदा त्याचा आनंद व्यक्त करतो. आणि ज्या सोनार काकांच्या हातनं त्याचं उद्घाटन झालं त्या क्षणाचे आपण अतिशय छान साक्षीदार आहोत, याचाही एक वेगळा आनंद आहे. बिलकुल. मला असं वाटतं की वेगळ्या पद्धतीचा उद्घाटन सोहळा हा ठरलेला आहे, कारण इतकी वर्ष ते स्वतः सातत्याने इथे येतात आणि त्यांच्याकडनं जर उद्घाटन सोहळा झाला, माझ्या मते ही कल्पनाच फार सुंदर आहे. आणि काही काही वैशिष्ट्य आहेत व्याख्यानमालेची. आमच्या शेंदुर्णीकर काकांचा आवाज हा रोज साधारण अर्धा तास सगळ्या नाशिक परिसरातल्या लोकांना ऐकू जात असतो. लोक येईपर्यंत किल्ला लढवण्याचं काम ते करतात. अशी खूप वैशिष्ट्य आहे ती सांगता येतील, परंतु तुम्हाला या निमित्ताने व्याख्यानमालेचा भाग तू झालीस. आम्ही सर्व नाशिककरच्या वतीने तुझे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट की या व्याख्यानमालेच्या निमित्ताने तू मनमोकळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस, त्याबद्दल परत एकदा आभार मानतो. आणि बेडी काकांकडे